उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय जयंत पाटील साहेब, प्रदेशाध्यक्ष आदरणीय शिंदे साहेब, खासदार अमोल कोल्हे साहेब, बाळासाहेबजी पाटील साहेब, ज्येष्ठ नेते आदरणीय नाईक साहेब, ज्येष्ठ नेते आदरणीय घोरपडे सरकार, विलासरावजी जगताप साहेब, मानसिंग भाऊ, PR दादा पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदरणीय संगीताताई पाटील, देवराज दादा पाटील, आनंदरावजी मलगुंडे, महेंद्र अप्पा लाड, प्रतीक दादा, राजवर्धन दादा, व्यासपीठावरती आणि माझ्या समोर उपस्थित असणारे मला असणारी सर्व वडीलधारी मंडळी, उपस्थित असलेल्या माता भगिनी, माझे सर्व तरुण सहकारी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, खरं तर मी इथं आल्यानंतर व्यासपीठावर सुद्धा अनेकांना बघितलं आणि माझ्या समोर सुद्धा अनेकांना बघितलं आणि माझ्या यादीमध्ये नावं कुणाकुणाची असावेत आणि राहिलं तर ते आपल्याला परवडणारं नाही याची जाणीव कोल्हे साहेब मला होती. त्यामुळे पालक म्हणून आदरणीय जयंत पाटील साहेबांनी आतापर्यंत जबाबदारी घेतलेली आहे. इथं कुणाचं नाव राहिलं असेल तर त्याला जयंत पाटील साहेबांनी दिलीप तात्या जबाबदार असतील. आजचा हा कार्यक्रम माझ्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा कार्यक्रम आहे. अंतःकरणापासून दिलीप तात्यांना मी वाढदिवसाच्या सुद्धा शुभेच्छा देतो. मी आल्यापासून तात्या बघतोय आणि तुम्ही म्हणला तसे सगळे पोस्टर सुद्धा बघत आलोय. कुठल्याच पोस्टरवरती कितवा वाढदिवस आहे माहीत नसल्यामुळे मी कितव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायचं हे मला माहीत नाही, पण 60व्याच्याच देतो. मग माझ्या बरोबर 27व्याच्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला देतो. कारण त्याचं असं आहे की कधीही तात्यांना भेटलो तर तात्या फार कुठल्या ज्येष्ठ नेत्यासारखं माझ्याबरोबर बोलत नाहीत. अगदी माझ्या वयाचाच, माझा मित्र असल्यासारखाच, आणि त्याच्या पुढं मला काय आवडी असाव्यात हे सुद्धा तात्यात सांगतात. आणि त्यामुळे तात्या अगदी मित्रासारखेच मला आजपर्यंत वाटलेले आहेत. आजपर्यंत जिल्ह्यामध्ये जी काय आबांच्या बरोबर जुनी माणसं काम करायची, प्रत्येक वेळेला कुठेतरी जाऊन कुणाला तरी भेटायची आम्ही इच्छा व्यक्त करत असतो. आणि तात्या सातत्यानं मला सांगतात त्यांच्या आणि आबांचे कसे जिव्हाळ्याचे संबंध होते. मी वाद म्हणणार नाही, पण संघटना म्हणलं की मतभेद आले आणि तिथं सुद्धा दोघांना खजूर द्यायची जबाबदारी तात्यांनी कशी पार पडली हे सुद्धा तात्या नेहमी जयंत पाटील साहेब सांगत असतात मला. आणि आज माझ्या घरातलंच कोणतरी आहे या भावनेनं मी आजच्या या कार्यक्रमाला आलेलो आहे. तात्यांचं व्यक्तिमत्व तसं बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. प्रत्येकाला तुम्ही भेटला तर प्रत्येक जण तात्यांच्या बाबतीतचे वेगवेगळे अनुभव सांगणार. म्हणजे तात्यांच्या बाबतीत मला विचारलं तर मी वेगळं सांगणार आणि तात्यांच्या बाबतीत माझ्या चुलत्यांना विचारलं तर चुलतं वेगळं सांगणार. अशी तात्यांची एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. आणि मी आता इथं बसल्या बसल्या अनेक पानं वाचली. म्हणजे जो रोज वाचतो त्याला तात्या केलेले बदल थोडेफार लक्षात येत असतात. आणि नगरसेवक केल्यानंतर पहिल्या आणि शेवटच्या पॅराग्राफमध्ये केलेले बदल लक्षात येत आहेत. त्यामुळं मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं तात्या तुम्ही शतकवीर व्हावं
अशा सदिच्छा तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं देईन. आणि जयंत पाटील साहेब म्हणतात तसा तुमचा 100वीरावा वाढदिवस हा सुद्धा आपण मोठा करायचा, अशी घोषणा सुद्धा इस्लामपूरमध्ये सगळ्यांच्या समोर करायला काही हरकत नाही, असं सुद्धा आज या ठिकाणी सांगतो. त्यामुळं पुन्हा एकदा राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये आणि त्याच्या पुढे जाऊन 40-45 वर्षापूर्वीच्या निष्ठा जपणं कसं असतं, किती त्याग करावा लागतो. म्हणजे आज माझ्याकडे सुद्धा तात्या तुमच्यासारखी मनामध्ये आग असणारी आणि मेंदूमध्ये आग असणारी माणसं भरपूर आहेत. कधी कधी त्यांच्याबरोबर बोलायचं म्हणलं तर आमच्यासारख्याची सुद्धा अडचण होऊन जाते, समोर जायचं धाडस होत नाही. म्हणजे जयंत पाटील साहेबांचा स्वभाव हा कशातून घडला असेल आणि तसंच आम्हालाही साहेब घडावं लागतंय, याची प्रचिती म्हणजे साहेब असे का असतील हे आम्हाला आज इथं उभं राहून कळतंय. त्यामुळं तात्या तुम्ही जसं सांगताय, म्हणजे मी अगदी तुम्हाला पहिल्यांदा आबा गेल्यानंतर पोटनिवडणुकीच्या वेळेला माझ्या आईच्या मी भेटलो होतो आणि तासगावच्या सूतगिरणीवरती बसून निवडणुकीचं नियोजन कसं असतं आणि त्याच्या पुढे जाऊन पक्षनिधीचा वापर कसा करायचा असतो हे तुम्ही आम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं. आणि एकूणच निवडणूक तुम्हीच त्यावेळेस जयंत पाटील साहेबांनी सांगितलं होतं, तटकरे साहेबांनी सांगितलं होतं, नियोजन सगळं तुम्हीच बघत होता. त्याची सुद्धा कृतज्ञतेची भावना माझ्या मनामध्ये कुठेतरी तात्या निश्चितपणाने आहे आणि ती तुमच्या प्रती, तुमच्या कुटुंबाच्या प्रती कायम राहील हा विश्वास सुद्धा आज या व्यासपीठावरून मी व्यक्त करतो. आबांचे आणि तात्यांचे संबंध अगदी जुने होते आणि आमचे जे नवे संबंध आहेत ते नवे संबंध सुद्धा त्याच पद्धतीनं पुढे जाऊन जाण्याचा शब्द सुद्धा मी तात्या निश्चितपणाने आज या ठिकाणी देतो आणि तुम्हाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत. तुम्ही जे आत्मचरित्र लिहिलेलं आहे त्या आत्मचरित्राच्या माध्यमातून अनेक तरुणांचं राजकीय, सामाजिक आणि आर्थिक आयुष्य घडावं, इतक्याच सदिच्छा मी आपल्या आत्मचरित्राला सुद्धा देतो आणि माझे 2 शब्द मी आज या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.